नमस्कार. डॉक्टर निर्मलकुमार फडकुले लिखित संत चोखामेळा अश्रूंची कहाणी हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. नदी डोंगी पर जळ नव्हे डोंगे, काय भुललासी वरली ये रंगे. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. माणसाची उच्चता किंवा कनिष्ठता ही खरं तर त्याच्या गुणवत्तेवर, कर्तृत्वावर अवलंबून असते. योग्यतेचा संबंध जात, कुळ, वर्ण यांच्याशी जोडणं हा वेडेपणाचा प्रकार आहे. पण या वेडेपणाचं समर्थन करणारी शास्त्र लिहिली गेली. कित्येक पंडितांनी आणि धर्मचिंतकांनी जन्म हाच श्रेष्ठत्वाचा अथवा कनिष्ठत्वाचा निकष आहे असं सांगून त्या विचाराचा प्रचार केला. विषमतेवर आधारलेल्या वर्णव्यवस्थेनं उच्च नीचपणाचा सिद्धांत ईश्वर प्रणीत आहे हे गृहीत धरलं. संत चोखामेळा शूद्र कुळात जन्मला म्हणून तो कनिष्ठ मानायचा. मग त्याची भक्ती आणि कवित्व शक्ती कितीही उच्च प्रतीची असली तरी त्याला प्रतिष्ठेचं स्थान कधीही मिळू शकणार नाही अशी पक्की व्यवस्था कर्मठ आणि दुराराध्य परंपरेनं करून ठेवली होती. शूद्र कुळातला म्हणून विठ्ठल दर्शन घेण्याचा, मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकारही त्याला आणि त्याच्या हजारो बांधवांना नाकारण्यात आला होता. शूद्रत्व म्हणजे नीचत्व हे चुकीचं समीकरण शतकानुशतकं समाजानं स्वीकारलं आणि त्याचा परिणाम म्हणून कोट्यावधी लोकांना उपेक्षित आणि अपमानित अवस्थेत गावाच्या बाहेर फाटक्या तुटक्या झोपडीत दारिद्र्याचं आणि कष्टाचं जीवन कंठावं लागलं. ब्राह्मणत्व आणि शूद्रत्व यात श्रेष्ठ कनिष्ठपण ठरवायचं झालं तर ते त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावरूनच निश्चित करता येतं. चोखामेळा हे पांडुरंगाचे अनन्य भक्त होते. त्यांचं समग्र जीवन आणि चारित्र्य त्यांच्या नावासारखं चोख म्हणजे शुद्ध होतं. पण या शुद्धात्म्यालाही ज्या परंपरेनं शापित अवस्थेतलं जिणं बहाल केलं त्या परंपरेला आव्हान दिलं पाहिजे. हे आव्हान देण्याचा प्रसंग संत चोखामेळा आणि पुढील कालखंडात संत तुकारामांनी केला आहे. खरं तर संतांची जात पाहणं हाच अत्यंत वेडेपणा आहे. जातीपातीच्या चौकटीत खरा संत कधीच राहत नाही. तो असल्या भेदापासून सदैव मुक्त असतो. संत चोखोबांनी या अभंगातून विषमता मानणाऱ्या प्रवृत्तीला बिनतोड प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात, अरे ऊस वाकडा असेल पण त्याचा रस कधी वेडावाकडा असतो का? धनुष्य वाकलेलं असेल पण बाण तसा असतो का? नदीला वेडी वाकडी वळणं असतील पण पाणी तसं असत नाही. तुम्ही बाह्य गोष्टीवरून आणि वरवरच्या रंगावरून अंतरंगाची परीक्षा करता हे हास्यास्पद आहे. काय भुललासी वरली या रंगा हा त्यांचा सवाल आहे. अभंगाच्या शेवटच्या ओळीत ते म्हणतात, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. पण चोखोबा कोणत्याही अर्थानं डोंगा म्हणजे कमी दर्जाचे नव्हते. त्यांनी स्वतःला विनयानं डोंगा म्हटलं असेल पण ते अंतर्बाह्य श्रेष्ठच होते. कारण ईश्वराचा अनन्य भक्त उच्च प्रतीचाच असतो. कुळ आणि जात, वर्ण याची निरर्थक चर्चा परमशुद्ध भक्ताच्या बाबतीत करण्याचं कारण नाही. महात्मा कबीर म्हणाले होते, म्यानेतल्या तलवारीचं मूल्य पाहावं, तलवार महत्त्वाची. म्यान बरी की वाईट याची चिकित्सा करणं हा वेडेपणाचाच प्रकार आहे. परंपरेनं चोखामेळ्याला अपमानित अवस्थेत ठेवलं असलं तरी संतांच्या आणि कवींच्या मालिकेत चोखोबा हे नामांकित आणि मानांकित या श्रेणीतले संत आहेत यात शंका नाही. एक भावसुंदर आणि विचार समृद्ध कविता म्हणून या अभंगाचा उल्लेख केला पाहिजे. संत चोखोबांनी एवढा एकच अभंग लिहिला असता तरी कवींच्या मालिकेत त्यांची गणना झाली असती. या काव्यातलं त्यांनी केलेलं आत्मसमर्थन अत्यंत प्रभावी आहे. ही गोष्ट खरीच आहे की लोक बहिरंगाला बोलतात, अंतरंगाला विसरतात. अंतरंगात डोकावून पाहण्याइतकी बुद्धी लोकांना असते कुठे? साधूचं अंतःकरण ओळखायला देखील साधुत्वाच्या पायरीपर्यंत यावं लागतं. वरचा रंगडंग पाहतात आणि विचार न करता ते साधूच्या पायावर डोकं ठेवतात. कोणाच्या पायावर आपण डोकं ठेवत आहोत हे समजायला देखील डोकं लागतं. संत तुकोबांच्या काळातही त्यांना संत म्हणून लवकर मान्यता मिळाली नाही. वरलिया रंगा भुलणारे असेच गाजरपारखी तुकोबांच्या वेळी होते. आजही ते आहेत. संत कबीरानं म्हटल्याप्रमाणे साधू त्याच्या ज्ञानावरून आणि चारित्र्यावरून ओळखावा. त्याचं बाह्यदर्शन कसंही असलं
तरी अंतरंग दर्शन घेण्याची क्षमता लोकदृष्टीत आली पाहिजे. संत चोखोबा कशानंही डोंगा या विशेषणाला पात्र नव्हते. ते शुद्ध सरळ स्वभावाचे आणि उदार अंतकरणाचे देवभक्त होते. शूद्र समजल्या जाणाऱ्या या संताच्या हृदयात पावित्र्याची गंगा वाहत होती. म्हणूनच त्यांच्या काव्यातून भक्तीचे आणि प्रेमाचे अनेक रंग प्रकट झाले आहेत. वारी पंढरीची तोची वार करी, दया क्षमावरी वसे तेथे, तोची माझा जीव प्राणाचाही प्राण, जीव गोवाळीन तयावरी, आसनी शयनी पंढरीचे ध्यान, वाचे नारायण जप सदा, चोखा म्हणे तोची माझा हे सांगाती, तयाचे संगती देव जोडे. पंढरीची वारी करणाऱ्या भक्ताला वारकरी ही संज्ञा आहे. पण केवळ पंढरीला जाणारा आणि विठ्ठलाच्या पायी माथा ठेवणारा भाविक हेच वारकऱ्याचं एकमेव लक्षण नव्हे. वारकरी पंथ हा समता तत्वावर आधारलेला उदार विचारांचा पंथ आहे. वारकऱ्याच्या ठाई दया, क्षमा आणि शांती हे भाव प्रामुख्यानं असतात. तो सर्वांना समान लेखतो. उच्च नीचत्वाचा भाव त्याच्या मनात कधीही येत नाही. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव ही त्यातली भूमिका असते. त्याचा विठ्ठल केवळ पंढरीत असत नाही, तो विश्वात सर्वत्र त्याच्या दृष्टीला जाणवत असतो. जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत, ही उदार भावना वारकऱ्याच्या चित्तात रुजलेली असते. असा वारकरी संत चोखोबांना प्रिय होता. तो भेटला की त्याच्या दुःख दैन्याचा निचरा होत असे. आनंदाची लाट त्यांच्या मनात उचंबळून येत असे. कारण दया आणि क्षमा, समता आणि ममता, भक्ती आणि शांती ही चोखामेळ्याची ही जीवन वैशिष्ट्य होती. सामाजिक छळ सोसून पोटासाठी कष्ट उपसून मनाची स्वच्छता आणि शांती टिकवणं सामान्य माणसाला अशक्य असतं. पण चोखोबा संत होते. पांडुरंगावर त्यांची अनन्य श्रद्धा होती. असा श्रद्धाशील वारकरी भेटला म्हणजे त्यांना प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याचा आनंद व्हायचा. तुकोबांनीही एका अभंगात म्हटलं आहे, माझी जातीचा मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया. माझ्याच वृत्ती प्रवृत्तीचा भक्त भेटला तर मला आत्यंतिक समाधान होईल असं ते म्हणत असत. दोन भक्तांचा हृदयसंवाद म्हणजे गंगा यमुनेची उराउरी झालेली भेट. याच भावनेनं पंढरीचा वारकरी हा चोखोबाच्या दृष्टीनं प्राणाचाही प्राण असतो. ते गहिवरल्या मनानं म्हणतात, तोची माझा जीव प्राणाचाही प्राण, जीव ओवाळे न तयावरी. कारण त्याला सदा सर्वदा पंढरीचं ध्यान लागलेलं असतं. त्याच्या शब्दात नामस्मरणाचं स्मरण असतं. चोखा म्हणे तोची माझा सांगाती, तयाचे संगती देव जोडे. खरा वारकरी ही देवाची प्रतिमाच असते. देवत्व म्हणजे तरी काय? जिथं आनंद आहे, दया आणि क्षमा आहे, जिथं शुद्धता आणि पवित्रता आहे, जिथं मनातल्या सुविचारांचा सुगंध आहे, जिथं निष्कलंक चारित्र्य आहे, वृत्तीची उदारता आहे, जिथं सर्व जीवांविषयी प्रेमभाव आहे, तिथंच देवत्व नांदत असतं. संतांच्या ठाईही गुणसंपत्ती असते. म्हणून त्यांची भेट म्हणजेच प्रत्यक्ष देवाची भेट असं मानलं जातं. देव आणि संत यांची एकदम भेट झाली तर खरा वारकरी प्रथम संतांच्या चरणावर मस्तक ठेवील, त्याचा मानसन्मान करील, नंतर तो देवाकडे वळेल. संतत्व हेच देवत्वाचं खरं अधिष्ठान असतं. चोखोबांनी या अभंगातून संतांची जी महती गायली ती बरोबरच आहे. संत हेच तीर्थक्षेत्र असतं. संत संगत मिळाली की ईश्वरी साक्षात्कार झाला असं मानावं. मोरोपंतांच्या काव्यातली एक ओळ आठवते, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. ज्ञानेश्वराने संतांना उद्देशून मार्तंड जे तापहीन आणि चंद्रमेजया लांछन असं म्हटलं ते पूर्णपणानं संयुक्तिक आहे. संत चोखोबांची संतांसंबंधीची ही दृष्टी प्रत्येक भक्तानं आपल्या मनात रुजवली पाहिजे. महाभारतातली एक कथा. यक्षानं धर्माला प्रश्न विचारला, दिशा कोणती मानावी? दिशा म्हणजे काय? धर्मराज म्हणाला, तुमच्या का दिक या प्रश्नाचं उत्तर संतो दिक असंच द्यावं लागेल. संत हीच दिशा. त्याप्रमाणे चोखोबांनी दया क्षमावरी वसे तेथे ही वारकऱ्याची व्याख्या केली आहे. त्याच्यावर जीव ओवाळून टाकण्याइतकं त्याला त्यांनी महत्त्व दिलं आहे. ज्याच्या ठाई हे गुण नाहीत तो वारकरी पंढरीला गेला काय किंवा काशीला गेला काय, त्याला नारायण भेटणं शक्य नाही. सर्वांकडं समदृष्टीनं आत्मौपम्य भावानं पाहता आलं पाहिजे. जात धर्म आणि संप्रदाय यांच्या भिंती प्रमाण मानणाऱ्याला वारकरी म्हणता येणार नाही. जो दयाशील, क्षमाशील, समताभावी आहे त्याच्या संगतीतच देव असतो. ही देवत्वाची मार्मिक मीमांसा चोखोबांनी केली आहे. ज्याच्यात भेद आहे
त्याच्यात देव कसा नांदणार? चोखोबांनी हा व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन आपल्या वाङ्मयातून व्यक्त केला आहे. हेच या वाङ्मयाचं वैचारिक सामर्थ्य आहे. असे वारकरी आपले सांगाती असतात, हे आपलं भाग्य आहे, असं हा भक्तकवी आनंदानं सांगतो. धिक तो आचार, धिक तो विचार, धिक तो संसार, धिक जन्म, धिक ब्रह्मज्ञान, वावोग्या त्या गोष्टी, दयाक्षमापोटी शांती नाही. धिक ते आसन, जटाभार माथा, वायाची हे कंथा धरिली जेणे. चोखा म्हणे धिक जन्मला तो नर, भोगी नरक घोर अंतकाळी. संत चोखोबा शूद्र कुळात जन्मले असल्यामुळे त्यांना सारा जन्म गावकुसाबाहेर काढावा लागला. उपेक्षा आणि तिरस्कार यांच्या कात्रीत सापडून त्यांचं आयुष्य ठिकठिकाणी फाटून गेलं होतं. या उत्कट विठ्ठल भक्ताला समाजात स्थान मिळालं नाही. अपमानित अवस्थेत असूनसुद्धा त्यांची विठ्ठलाविषयीची श्रद्धा किंचितसुद्धा ढळली नाही. नामस्मरणात, भजन कीर्तनात त्यांना विलक्षण आनंद वाटायचा. त्यांचं सारं कुटुंबच पांडुरंगाच्या भक्तीनं प्रेरित झालेलं होतं. जे परंपरावादी दुराग्रही लोक त्यांच्या जातीवर बोट ठेवून त्यांना बहिष्कृत ठरवत होते, त्यांच्यातले कित्येक लोक दांभिक होते, दुराचारी होते, धार्मिकतेचा केवळ देखावा करत होते. त्यांच्या अंतःकरणात देवभक्ती नव्हती. कुळवर्णाच्या अहंकारानं फुगून गेलेल्या या लोकांचं दुहेरी आणि दुटप्पी ढोंगी आचरण चोखोबांना दिसत होतं. उच्च वर्णातला जन्म एवढंच त्यांचं भांडवल होतं, पण या भांडवलावर ते प्रतिष्ठित होऊन बसले होते. चोखोबांसारखा अस्सल भक्त उपेक्षेच्या धगीत होरपळत होता आणि हे नकली दांभिक भक्त केवळ उच्च कुळाच्या भांडवलावर आपला भक्तीचा धंदा करत होते. त्यांच्याविषयी चोखोबांनी अत्यंत स्पष्ट शब्दातून आपलं मत व्यक्त केलं आहे. संत तुकारामांच्या शब्दात जी आक्रमकता पाखंडी लोकांचं खंडन करताना येते, त्याच आवेशाचं स्पष्ट दर्शन या अभंगातून होतं. संत चोखोबा या धंदेबाईक भक्तांच्या आणि पुरोहितांच्या दांभिक प्रवृत्तीवर अक्षरशः तुटून पडले आहेत. ते म्हणतात, अरे तुमचा धिक्कार असो, तुमच्या आचार विचारांचा, फार काय तुमच्या जन्माचा मी धिक्कार करतो. तुमचं सगळं ब्रह्मज्ञान हास्यास्पद आहे. पोथ्या पुराणावर बोट ठेवणारे आणि ज्ञानाचा बडीवार माजवणारे तुम्ही लोक अन्यायी आहात. तुमच्या अंगावरची वस्त्र, माथ्यावरचा जटाभार, बसण्याचं तुमचं आसन हे सगळं व्यर्थ आहे. तुमच्या हृदयात दया नाही, मनात शांती नाही आणि पोटात क्षमाशीलता नाही. धिक तो आचार, धिक तो विचार, धिक ते आसन, माथा, जटाभार. तुमचा जन्म व्यर्थ आहे. अंतकाळी नरकाशिवाय तुमच्या वाट्याला काहीही येणार नाही. एका आवेगपूर्ण उचंबळत्या विचाराचं दर्शन या अभंगातून घडतं. खरं तर चोखोबा शांत आणि सहिष्णू आहेत. त्यांच्या वागण्या बोलण्यात नेहमी रुजुता आणि लीनता असते. कोणाचा धिक्कार करावा, कोणावर राग धरावा ही त्यांची प्रकृतीच नाही. हा विष्णुदास मेणाहून मऊ आहे, पण या साधू पुरुषाचा तत्कालीन धर्ममार्तंडांनी जन्मभर अपमान केला. त्याला कोणी जवळ येऊ दिलं नाही. जवळिकेचा शब्दही त्याला कधी मिळाला नाही. श्रेष्ठत्वाच्या अहंकारात बुडालेले ब्रह्मज्ञानी अधर्म आणि अनिती यांचा व्यवहार करत होते. या विसंगतीवर आघात करण्याची इच्छा चोखोबांसारख्या कमालीच्या सात्विक भक्ताला झाली. याचा अर्थ धार्मिक क्षेत्रातली त्यावेळची विसंगती आणि ढोंगी आचारपद्धती केवढी वाढलेली होती हे दिसून येतं. चोखोबांच्या मनाचा क्षोभ स्पष्ट करणारा हा अभंग तत्कालीन स्थितीवर प्रकाश टाकतो. काही लोक कर्मकांडात गुंतून पडलेले असतात. हातात जपमाळ घेऊन नामस्मरणाचं प्रदर्शन करतात. होमामध्ये तीळ तांदूळ जाळत बसतात. मंत्रपठणाचा अवडंबर माजवतात. पूजा अर्चेचा देखावा करतात. सोहळ्या ओळ्याची पराकाष्ठा करत राहतात. पोथ्या पुराणातले दाखले देतात, पण त्यांच्या अंतःकरणात शुद्ध भक्तीचा दुष्काळच पडलेला असतो. संत कबीरानं मशिदीत मोठ्यानं बांग देणाऱ्या एका मुलाला प्रश्न विचारला आहे, एवढ्या मोठ्यानं का ओरडतोस? क्या तेरा अल्लाह बहिरा है? अरे मुंगीच्या पायातल्या नुपुराचा आवाजही ज्याला ऐकू येतो, त्याला इतक्या मोठ्यानं ओरडून सांगण्याची काय गरज आहे? एका पुरोहित पंडिताला ते विचारतात, लांबलचक माळ हातात घेऊन जपजाप्य करतोस, पण परमेश्वर तुझ्या मनातलं कपट जाणू शकतो. हे आचाराचं सोंग झालं. ब्रह्मज्ञानाच्या व्यर्थ गोष्टी करणाऱ्या दांभिकाच्या मनात दया क्षमा नाही हे दृश्य चोखोबांना दिसत होतं. म्हणूनच ते क्षुब्ध झाले. धिक्काराचे शब्द त्यांना उच्चारावे लागले. असले जटाधारी संन्यासी अंती नरकात जातील अशी शापवाणी त्यांच्या तोंडून बाहेर पडली. इथं संत तुकारामांच्या जळजळीत शब्दांची आठवण होते. चोखोबांनंतर 4 शतकांनी तुकोबा जन्माला आले.
त्यांनीही असेच सडोतोड आणि स्पष्ट निषेधाचे शब्द आपल्या अभंगात योजले आहेत. चोखोबांच्या सात्विक संतापाचं दर्शन या काव्यातून होतं आणि त्यांच्याही काव्यात एखाद्या ठिकाणी विद्रोहाच्या ठिणग्या कशा उसळतात हे दिसून येतं. संतांचा संताप हा देखील निर्मितीशील असतो. जन्मला देह पोशिला सुखाचा, काय भरोसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. कोण हे अवघे सुखाचे सांगाती, अंतकाळी होती पाठी मोरे. चोखा म्हणे याचा न धरी भरोसा, शरण जा सर्वेशा विठोबासी. सर्वच संतांनी देह नाशवंत आहे म्हणून त्याचा भरोसा धरू नये असं सांगितलं आहे. पण माणूस देहवादीच असतो. शरीर हेच आपल्या सुखाचं महत्त्वाचं माध्यम आहे म्हणून आपण आपल्या देहाची सर्व दृष्टीनं काळजी घेतली पाहिजे असं त्याला वाटतं. शरीराच्या साज शृंगाराकडं आणि त्याच्या भरणपोषणाकडं मनुष्य संपूर्णपणे लक्ष देतो. तरतऱ्हेचे सुगंधी साबण उटणी लावून शरीर धुतो, त्याच्यावर उत्तमोत्तम वस्त्राभूषण घालतो. आपलं शरीर सुंदर दिसावं, ते समर्थ असावं यासाठी तत्परतेनं त्याची सेवा शुश्रूषा करतो. त्यात चुकीचं काहीच नाही. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हे धर्माचं आद्य साधन आहे, त्यामुळे ते स्वस्थ आणि स्वच्छ सुंदर ठेवणं संयुक्तिकच आहे. पण ते धर्माचं साधन आहे, साध्य नव्हे. शरीर हे अंतिम सत्य नव्हे. एक दिवस ते निष्प्राण होणार आहे, उपयोग शून्य होणार आहे. शरीर सर्व काळ साजिरं गोजिरं राहील किंवा ते सदैव सशक्त राहील या भ्रमात राहण्यात अर्थ नाही. अनेक रोग त्याचं शोषण आणि भक्षण करू शकतात. म्हातारपण आणि मरण त्याला विळखा घालू शकतात. शरीर हे नित्याचं नाही, ते पाण्यावर आलेल्या बुडबुड्याप्रमाणे फुटून जाणार आहे. म्हणूनच कालिदासासारखा जीवनवादी कवी देखील मरणम प्रकृती शरीराणाम विकृती जीवितम मुच्यते बुधैही असं म्हणतो. मरण ही शरीराची प्रकृती आहे आणि जीवन ही विकृती आहे असं ज्ञानवंतांनी म्हटलं आहे. म्हणूनच संत चोखोबा म्हणतात, काय भरोसा याचा आहे. हे अगदी खरं आहे. संत चोखोबा आपल्या अभंगात म्हणतात, देहाचं पोषण करून त्याला सुख दिलं म्हणून त्याच्यावर विसंबून राहता येत नाही. जो देह आपला आहे तो आपल्याबरोबर येत नाही. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. अंतकाळी शरीरच काय, सुखाचे सोबती सांगातीसुद्धा पाठमोरे होतात. अशा परिस्थितीत शरीरावर श्रद्धा ठेवता येत नाही. विठ्ठलालाच शरण गेलं पाहिजे. तो जवळ असला की मग दुसऱ्या कशाचीही आवश्यकता भासत नाही, कारण तो सर्वेश्वर आहे, विश्वेश्वर आहे. तोच विश्वजीवनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचा आश्रय हेच खरंच संरक्षण आहे. विठ्ठल भक्त चोखोबांचा हा विचार त्यांच्या दृष्टीनं तर्कशुद्ध आहे. या अभंगातून त्यांनी देहवादी विचारांची मर्यादा सांगितली आहे. तत्त्वचिंतक आणि संत शरीराच्या आहारी जात नाहीत. तुम्ही आम्ही सामान्य माणसं शरीराच्या भोवतीच आशाळभूतपणानं प्रदक्षिणा घालतो. शरीराच्या ठायी असणारा आत्मा मात्र आपल्या किचगंटीत नसतो. देहाला देवाचं मंदिर म्हटलं आहे. मंदिराला महत्त्व देवामुळेच येतं. देवच नसेल तर नुसत्या दगडविटांच्या बांधकामाला मंदिर म्हणता येईल का? देव आहे म्हणून ते मंदिर आहे. आपल्या शरीराच्या अणुरेणूत आणि हृदयाच्या देव्हाऱ्यात जो आत्माराम वसत आहे तोच विठ्ठल रूप आहे. त्याला शरण जाणं आणि त्याचं भजन पूजन करणं हे आपलं कर्तव्य आहे. देहाचं मंदिर केव्हा तरी कोसळून पडतं, पण आत्माराम मात्र अखंड नांदत असतो. तोच आपल्या आराधनेचा मुख्य विषय असला पाहिजे. हे संत चोखोबांचं प्रतिपादन अत्यंत अर्थपूर्ण आहे. शरीर आणि आत्मा यांच्या वास्तविक स्वरूपाचं वर्णन करणारा हा अभंग चोखोबांच्या चिंतनशीलतेवर प्रकाश टाकतो. असे अभंग वाचकांना जीवनाची दृष्टी देतात. म्हणूनच ते विचारपूर्वक अभ्यासले पाहिजेत. प्रत्येक संताच्या मनात आणि जीवनात विठ्ठल भक्तीला सर्वोच्च स्थान असतं. चोखामेळा हे जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण करणारे विचारवंत होते. सुखदुःखाच्या अनुभवातून आणि चिंतनातून संवेदनशील माणसाला एक प्रकारचं खोल शहाणपण येतं. त्याचं एक विशिष्ट जीवनविषयक तत्त्वज्ञान तयार होतं. जगरहाटी पाहिलेला हा संत जीवनावर भाष्य करतो. ते पारंपरिक स्वरूपाचं आहे, पण त्यात असत्य काहीही नाही. आपला देह हा आपला असत नाही याची जाणीव प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा होतच असते. जन्मभर देहाला कष्ट होणाऱ्या या संताच्या मनात एक दिवस देहाचा भरवसा धरू नये असा विचार येतो. अंतकाळी शरीर आपलं असत नाही. आप्त नातलग सखे सोबती सगळे सुखाचे वाटेकरी असतात. आपलं जर काही असेल तर तो विश्वचालक परमेश्वर हाच आपला एकमेव आधार असतो.
या विचारात नैराश्य असेल, पण त्याबरोबरच वास्तवताही आहे. माणसं दुःखातूनच अंतर्मुखतेकडे वळतात. दुःख मनुष्याला प्रगल्भ बनवतं. चोखामेळा हे पंडित नव्हते, पण ज्ञानेश्वर, नामदेव यासारख्या थोर संतांच्या संगतीत होते. जगण्याच्या धडपडीतून, संघर्षातून ते शिकत गेले. कोण तो सोवळा, कोण तो वोवळा, दोहीच्या वेगळा विठ्ठल तो माझा. कोणासी विटाळ कशाचा जाहला, मुळीचा संचला सोवळाची. पाचाचा विटाळ एकाची अंगा, सोवळा तो जगा माझी कोण. चोखा म्हणे माझा विठ्ठल सोवळा, अरूपे आगळा विटेवरी. संत चोखामेळा यांच्या मनात आपण अकुलीन आहोत, आपला वर्ण आणि आपली जाती हीन मानली जाते आणि त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपल्याला बहिष्कृत मानलं जातं, हे शल्य जन्मभर टोचत राहिलं. माणसासारख्या माणसाची उपेक्षा त्याच्या जातीवरून केली जावी, ही एक समाज मनात मूळ धरून बसलेली विकृती आहे, यात शंका नाही. चोखोबा हे अत्यंत शुद्धाचरणी असे भागवत धर्मीय संत होते. पंढरीच्या विठ्ठलावर त्यांची नितांत भक्ती होती. निढळाचा घाम गाळून काबाड कष्ट करत हा संत आपला आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसा बसा चालवत होता. पण अंतर्यामी विषमतेच्या दुःखानं चोखोबा आणि त्यांचं सारं कुटुंब पोळलेलं होतं. त्यामुळे अनेक अभंगातून त्यांनी आपलं दुःख व्यक्त करून परमेश्वराकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यांची कविता हे 700 वर्षापूर्वीच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासाचं एक साधन आहे. सोवळा, ओवळा, विटाळ वगैरे निरर्थक शब्द त्यावेळी लोकमनात रूढ झाले होते. शूद्राच्या दर्शनानं प्रत्यक्ष ईश्वरालाही विटाळ होतो, यासारखी निर्बुद्धपणाची कल्पना बहुसंख्य लोकांच्या डोक्यात ठाण मांडून बसली होती. संत चोखोबा सोवळे नाहीत. उच्चवर्णीय माणूस मात्र जन्मतः सोवळा असतो, असे लोकभ्रम प्रचलित होते. आपल्या अभंगातून चोखोबा प्रश्न विचारतात, कोण सोवळा आणि कोण ओवळा. माझा विठ्ठल मात्र या सोवळेपणाच्या आणि ओवळेपणाच्या साऱ्या सीमा ओलांडून आपल्या आगळेपणानं, श्रेष्ठपणानं उभा आहे. तो मूळचा सोज्वळ आहे. त्याला सोवळ्यात किंवा ओवळ्यात कोणीही बांधू शकत नाही. पंचमहाभूतांचा स्पर्श सर्वांनाच झाला आहे. त्यामुळे जगात सोवळा कोण हा प्रश्न विचारता येईल. विठ्ठलाला या उपाधी लावता येणार नाहीत, कारण तो निर्मळ आणि महन मंगल आहे. चोखोबांचा हा युक्तिवाद तर्कशुद्ध आहे. प्रत्येक जीवाच्या ठायी जे देवपण आहे, त्यानं प्रत्येक जीव स्वभावतः सोवळा आहे असं म्हणता येतं. प्रत्येक प्राणीमात्राच्या ठायी ईश्वरत्वाचा अंश आहे हे मान्य केल्यावर विटाळ आणि ओवळेपणा यांचा प्रश्नच उद्भवत नाही. ईश्वराची करणी ही कलंकित किंवा विटाळणारी कशी असू शकेल. पण सोवळ्या ओवळ्याच्या आणि उच्च नीचत्वाच्या अज्ञानी समजुतीची शेकडो जळमटं हजारो वर्षांपासून लोकांच्या डोक्यात खोलवर गेलेली आहेत. ही कोळिष्टकं झटकून टाकण्याचा प्रयत्न अनेक साधू संतांनी केला. भेदाभेद भ्रम अमंगळ असं तुकोबांनी गरजून सांगितलं. पण चोखोबाला जी उपेक्षा सहन करावी लागली तीच थोड्याफार अंशानं तुकोबांच्याही पदरात पडली. त्यांनाही तत्कालीन समाज ओवळाच मानत होता. ज्ञानेश्वरांच्याही वाट्याला हे दुःख आलं होतं. संत चोखामेळा तर जन्मभर या वेदनेच्या चक्रव्यूहात सापडले होते. पण या अभंगातून त्यांनी विचारलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आणि मौलिक आहेत. देव स्वयंभू आणि सोवळा आहे, त्याप्रमाणेच त्याने निर्माण केलेले सर्व प्राणी सोज्वळच आहेत. विटाळ म्हणण्याचं कारण नाही, हा या अभंगाचा व्यापक अर्थ चोखोबा आपल्या प्रसादपूर्ण शैलीतून समजावून सांगतात. शुद्धता आणि स्वच्छता जातीपातीवरून किंवा वर्णावरून ठरवता येत नाही. अंतःकरणाचा विकास आणि समता दृष्टीचा प्रभाव म्हणजेच शुद्धता. यापेक्षा शुद्धतेचा दुसरा अर्थ करण्याचं कारण नाही. चोखोबा चोख म्हणजे शुद्धच होते. 25 शतकापूर्वींची गोष्ट. भगवान बुद्ध वनात फिरत असताना तहानलेले झाले. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. दूरवर एक झोपडी त्यांनी पाहिली. तिथं पाणी मिळेल या अपेक्षेनं तिथे गेले. कोणी स्त्री झोपडीत होती. तिला पाहून बुद्धांनी म्हटलं, भद्रे, मला तहान लागली आहे, थोडं पाणी देशील का. ती स्त्री लगबगीनं उठली, पण खाली मान घालून म्हणाली, भदंत, मी पाणी कशी देऊ, मी हलक्या जातीची आहे, माझा आपल्याला विटाळ होईल. तिच्या मुद्रेवर दुःख होतं. बुद्ध हसले आणि म्हणाले, मी तुला पाणी मागितलं, जात नव्हे. पाणी हे सत्य आहे, जात ही एक कल्पना आहे. तिनं आनंदानं बुद्धांना पाणी दिलं. त्यांच्या तर्कशुद्ध बोलण्यानं तिच्या पायातल्या अस्पृश्यतेच्या जाणीवांचे साखळदंड तुटून पडले. आता ती कनिष्ठ नव्हती. माणूस म्हणून तिला माणसात वावरण्याचा या महान धर्मपुरुषाकडून अधिकार मिळाला होता.
2500 वर्षापूर्वीची ही कथा आहे. पण आजही जातीव्यवस्थेच्या बेडीत माणसांची मनं अडकून पडली आहेत. बेडी काल्पनिक आहे, पण तिच्यामुळे लादली गेलेली गुलामगिरी मात्र खरी आहे. कोण सोवळा आणि कोण ओवळा हा चोखोबांचा प्रश्न बिनतोड आहे. पंडितांनाही याचं उत्तर देता येणार नाही. जे चोखोबांना समजत होतं ते पढीक पंडितांना उमजत नव्हतं. अस्पृश्यतेच्या बेड्या पायात वागवत एका मोठ्या लोकसमूहाला शेकडो वर्ष खुरडत चालावं लागलं आहे. कोण सोवळा आणि कोण ओवळा. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.